प्रयोग सुरू करण्यासाठी मी आमंत्रित करतोय यशला. यश, साऊंड रेडी का? ऍक्टर्स रेडी का? चला 3, 2, 1 सुरू. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येईल, जेव्हा जेव्हा अधर्म वाढेल, तेव्हा तेव्हा सज्जनांच्या रक्षणासाठी, दुष्टांच्या संहारासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी मी युगानयुगे जन्म घेईन. अशीच काहीशी परिस्थिती जेव्हा या महाराष्ट्रात निर्माण झाली. 1-2 वर्ष नव्हे, तब्बल 350 वर्ष महाराष्ट्र अंधकारात होता. आणि हाच अंधकार दूर करण्यासाठी एका युगपुरुषाने जन्म घेतला. याच युगपुरुषाच्या पराक्रमाची, सामर्थ्याची आणि स्वराज्य स्थापनेची लहानशी गाथा वृंदावन गॅलेक्सीचे सर्व कलाप्रेमी सदस्य सादर करीत आहेत, ज्याचं नाव आहे शिवकल्याण राजा. शिवकल्याण राजा. महाराष्ट्र असा सुखाने नांदत असताना एका दृष्ट काल यवनाची वक्रदृष्टी महाराष्ट्रावर पडली. अपहरण, अपमान, जुलूम, जबरदस्ती, अन्याय, अत्याचार, मंदिरांची तोडफोड, स्त्रियांची धनधान्यांची लुटालूट थांबत नव्हती. 300 वर्ष महाराष्ट्र पारतंत्र्याच्या अंधकारात चाचपडत होता. वर्षाच्या 12ही अमावस्यांनी जणू गराडा घातला होता. महाराष्ट्राची भूमी घोड्यांच्या टापांखाली वेदनानी कणत होती, गारानं गात होती. प्राणी मात्र झाले दुःखी, पाहता कोणी नाही सुखी. कठीण काळे ओळखी, धरिनात कोणी. माणसा खावया अन्न नाही, अंथरुण पांघरुण तेही नाही. घर कराया सामुग्री नाही, विचार सुसेना काही. अखंड चिंतेच्या प्रवाही पडले लोक. जेव्हा आपल्याच घरात गोठ्यातील गाय आणि घरातील माय असुरक्षित होते, तेव्हा घरातलाच अंधकार मनात घर करून बसतो. अशा वेळी साधू संत, लहान थोर, लेकी बाळी अवघा महाराष्ट्र देवाला गारानं घालतो. जेजुरीच्या खंडोबा, पंढरपूरच्या विठोबा, तुळजापूरच्या भवानी आई, दार उघड आई, दार उघड.
वाऱ्याच्या यगानं धावत आलं या दाराशी वादळ आई, वाऱ्याच्या यगानं धावत आलं या दाराशी वादळ आई. दारुगड 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 ग आई, दारुगड 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 ग आई, दारुगड 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 ग आई, दारुगड 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 ग आई. आगा दुःखाच्या धगीनं सुकली पाकळी फुलू दे तिला ग आई, दुःखाच्या धगीनं सुकली पाकळी फुलू दे तिला ग आई. समजा जगाला भारून वाटली सुखाची परडी आई, समजा जगाला भारून वाटली सुखाची परडी आई. दुःखाच्या धगीनं सुकली पाकळी फुलू दे तिला ग आई. उरात पेटाला वाना वाईजला सत्वर धाव ग आई, वाऱ्याच्या यगानं धावत आलं या दाराशी वादळ आई. दारुगड 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 ग आई, दारुगड 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 ग आई, दारुगड 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 ग आई, दारुगड 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 ग आई. सरते शेवटी देवानं गारहाणं ऐकलंच आणि भीमाशंकराच्या जटात अन नाणे घाटाच्या ओठात वसलेल्या किल्ले शिवनेरीवरती उषक्काल झाला. शालिवाहन शके 1551 शुक्लनाम संवत्सर उत्तरायण शिशिर ऋतू फाल्गुन वद्य तृतीयेला सायंकाळी शुभलग्न उदित असता कलियुगातील नरसिंहाचा, ग्रहमंडळातील सूर्याचा, नक्षत्रातील ध्रुवाचा या समछत्रपती शिवरायांचा जन्म झाला. पुत्र जिजाऊ साहेबांना झाला, पुत्र शहाजी राजांना झाला, पुत्र सह्याद्रीला झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला, पुत्र भारत वर्षाला झाला. आणि शिवनेरीवर बाळ शिवबाचा पाळणा हांदळू लागला. सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा, चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. बाळा काजळ घाला डोळा, उंची अंगड घालून त्याच्या पायी घुंगर वाळा. गाली तीट लावून बाळा काजळ घाला डोळा, उंची अंगड घालून त्याच्या पायी घुंगर वाळा. राजसरूपण डोई टोपण पाहून चुकतो चाळा, लिंब लोण उतराग लवकर दृष्ट लागल बाळा. राजसरूपण डोई टोपण पाहून चुकतो चाळा, लिंब लोण उतराग लवकर दृष्ट लागल बाळा. कौसल्येचा राम जसा बाल यशोदेचा, सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. जो जो रे बाळा जो जो रे, जो जो रे बाळा जो जो रे. जाग रे बाळा जाग रे, फुलरदारे घुमू जात रे झटकात चौघडे.
सूर्य नभी नव्या नवलाईचा सुलभा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा सुलभा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा चंद्र तुझा हा इंद्र शोभतो कृष्णाची जाऊचा चंद्र तुझा हा इंद्र शोभतो कृष्णाची जाऊचा सुलभा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा सुलभा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा. किल्ले शिवनेरीवर शिवबांचा पाळणा हल्ला. किल्ले शिवनेरी दुर्गम, अभेद्य आणि गर्जणारा. याच गडाच्या कुशीत एका भविष्याच्या सूर्याचा पाळणा हलत होता. गरजू दे गगनावर होऊ दे वादळे, स्वराज्याचा ध्यास घेऊन जन्मला माझा बाळ रे. बालवयापासूनच शिवबांना माँसाहेब जिजाऊंनी रामायण महाभारतासारख्या गोष्टी सांगायला सुरुवात केली, ज्यामधून धर्म अधर्म, सत्य असत्य, न्याय अन्याय यातील फरक शिवबांना समजू लागला. जिजाऊंच्या अंगाई गीतामधून बाल शिवबावर संस्कार घडू लागले. महाराष्ट्राची भाग्यभवानी जिजाऊ माँसाहेबांच्या मुखानं अंगाई गीत गाऊ लागली. बाळ असा जागसी कारे वाया गुणी बाळ असा जागसी कारे वाया नीज रे नीज शिवराया गुणी बाळ असा जागसी कारे वाया. अपरात्रीचा प्रहर लोटला बाई, तरी डोळा लागत नाही हा चालतसे चाळा एकच असला. तिळऊ संत नाही जीवाला निजवायाचा हरला सर्व उपाय. जागाच तरी शिवराय चालेल जागता चटका हासाच घटका घटका कुरवाळा किंवा हटका का कष्टविशी तुझी सावळी काया का कष्टविशी तुझी सावळी काया. ही शांत निजे बारा मावळ थेट शिवनेरी जुन्नर पेठ त्या निजल्याना तशाच घाटा खाली कोकणच्या चवदात आली ये भिववाया. बागुल तो बघ बाळा किती बाई काळा काळा. इकडे हे सिद्धी जमान तो तिकडे अफजुल खान. पलीकडे मुलुख मैदान हे आले रे तुझला बाळ धराया हे आले रे तुझला बाळ धराया. नीज रे नीज शिवराया गुणी बाळ असा जाग
मागसी वाया. रात्रीचा गडगडाट शांत झाल्यावर राजमाता जिजाऊ आपल्या लहानग्या शिवबाला कुशीत घेऊन अंगाई गात असत. पण ही फक्त झोपवणारी गाणी नव्हती, तर भविष्यातील स्वराज्य संस्थापकाच्या मनावर कोरले जाणारे संस्कार होते. डोळे मिटून निजू नको रे बाळा, अजून तुझ्यासाठी स्वराज्य जिजायचं आहे. आणि जिजाऊच्या अंगाईनं एक क्रांती घडवली. ती क्रांती एका स्वराज्याची होती, एका अभूतपूर्व इतिहासाची होती. शिवबांच्या शास्त्र व शस्त्रास्त्र शिक्षणासाठी शहाजीराजांनी अनेक कर्तबगार माणसं नेमली, जसे की दादोजी कोंडदेव, बाळकृष्ण पंत, रघुनाथ पंत, श्यामराज पंत अशा अनेक कर्तबगार माणसांच्या नेतृत्वाखाली महाराज बालवयापासूनच घडू लागले. तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी. तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी. करुणी बार गनिमावर दे भूमीस आहुती. करुणी बार गनिमावर दे भूमीस आहुती. तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी. करुणी बार गनिमावर दे भूमीस आहुती. साम दाम दंड भेद सांगती हे चारि वेद. साम दाम दंड भेद सांगती हे चारि वेद. करुणी वार गनिमावर दे भूमीस आहुती. करुणी वार गनिमावर दे भूमीस आहुती. तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी. तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी. करुणी बार गनिमावर दे भूमीस आहुती. करुणी बार गनिमावर दे भूमीस आहुती. तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी. करुणी बार गनिमावर दे भूमीस आहुती. तूच अर्जुना तूच केशव तूच तुझा हो सारथी. जिजाऊंचा शिवरायांना दिलेला अमर संदेश ही केवळ शब्दांची रचना नाही, तर स्वराज्य निर्मितीच्या महान ध्येयासाठी दिलेली आईच्या प्रेमाची, कर्तव्याची आणि आत्मबलाची शिकवण आहे. जिजाऊंनी शिवरायांना फक्त तलवार चालवायला शिकवली नाही, तर त्यांना नीती, धर्म आणि राजधर्म याचं भान दिलं. एकटे नेतृत्व कधीच साम्राज्य उभा करू शकत नाही. त्यासाठी तशी कर्तबगार माणसं, निष्ठावान मावळे घडवावे लागतात. शिवरायांनी असे सवंगडी त्या वयापासूनच पारखायला सुरुवात केली. तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे, बाजी जेधे आणि अशा अनेक सवंगड्यांबरोबर शिवबांनी शपथ घेतली. शपथ घेतली स्वराज्याची, शपथ घेतली स्वराज्याच्या बांधणीची. आम्ही मराठे यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. राष्ट्रभावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत. स्वराज्य स्थापन करीत आहोत. यात तू आम्हास यश द्यावे. यात तू आम्हास यश द्यावे. हे राज्य व्हावे. हे राज्य व्हावे. ही तर श्रींची इच्छा. ही तर श्रींची इच्छा. ही केवळ एक प्रतिज्ञा नव्हती, तर स्वातंत्र्य, स्वाभिमान आणि स्वराज्याच्या जन्माची सुरुवात होती. शिवरायांच्या काळात महाराष्ट्रात मुघल, आदिलशाही आणि निजामशाहीचे राज्य होते. हिंदू समाज अन्याय आणि अत्याचार सहन करत होता.
त्यावेळी अवघ्या 16 वर्षाच्या शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात आपल्या मावळ्यांसमोर स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. त्यांनी ही प्रतिज्ञा घेताना फक्त स्वप्न पाहिले नाही, तर त्या स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. रायरेश्वराच्या शपथेनंतर शिवरायांनी अवघ्या काही वर्षात स्वराज्याचा पाया रचला. हो, ही केवळ एका राजाची शपथ नव्हती. हा इतिहास घडवणारा निर्णायक क्षण होता. रायरेश्वरासमोर शपथ घेतली आणि स्वराज्याची घोडदौड सुरू झाली. तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले. पुढे मुरुमदेवाचा डोंगर, कुवारीगड, सुभानमंगल, कोंढाणा, शिरवळचा किल्ला, पुरंदर आणि 12 मावळ स्वतंत्र झाला. पुढे राजांनी पराक्रमाने जावळी देखील घेतली. परंतु त्यानंतर स्वराज्यावर पडले ते भले मोठे संकट, आणि ते संकट म्हणजे अफजल खान. महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भाल्यांना फुटला घाम. याला कोण घालील यस्सेने, दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजर येतात तिच्या अंगार, दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. हम त्यानं विडा उचलला. नाव त्याचं अफजल खान. या नाव त्याचं अफजल खान. जिता जागता जणू सहिताने. कान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. आता शिवबाचं काही खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मुघल, पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. महाराज, आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जाऊ. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा बाळासाहेब, आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजय टिळा लावूनच परत. अशा वाघिणीचा त्यो छावा, गनिमाला कसा ठेचावा. डोक्यात नेहमी भेटीचा धाडला सांगावा. खानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता. आणि अशा या शामियान्यात खान डौल पडुले आला. खान डौल पडुले आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खानानं अभिमान मान्या, खानानं अभिमान मान्या. कट्यारीचा वार त्यानं केला, कट्यारीचा वार त्यानं केला. खरखर आवाज झाला, खरखर आवाज झाला. चिलखत होता अंगाला, चिलखत होता अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान यडबडला. इतक्यात महाराजानं पोटामंदी पिचवट केला, पोटामंदी पिचवट केला. वाघनं खाचा मारा केला, वाघनं खाचा मारा केला. तरा तरा पडलं पोटाला. तरा गेला खानाचा कोटा. भाई रे भाई रे आला दीदी, भाई रे आला दीदी. होता जीवा म्हणून वाचला शिवा. ही केवळ एक घटना नाही, हा मावळ्यांच्या निस्वार्थ प्रेमाचा आणि निष्ठेचा सर्वोच्च बिंदू आहे. अफजल खानाच्या वधानंतर महाराजांनी स्वराज्याची मोहीमच हाती घेतली.
पाहता पाहता पन्हाळ्यापर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला. कोकणही ताब्यात घेतला. सर्वत्र फक्त विजयच विजय दिसू लागला. अशा वाढत्या हिंदवी स्वराज्यावरती संकटे येतच होती. पुढे स्वराज्यावर संकट आले ते म्हणजे सिद्धीचे, सिद्धी जोहरचे. सिद्धीने सुमारे 4 महिन्यापेक्षा जास्त पन्हाळ्याला वेढा घातला. ह्या वेढ्यामधून महाराजांना सुटकेसाठी बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशीद व अनेक बांदलांनी पराक्रमाची शिकस्त केली. बांदलांची अवघी पिढी स्वराज्य रक्षणासाठी कामी आली. चला राजे चला, चला. कुठे जायचं? एका माणसाच्या जीवासाठी धावायचं कुठवर? बाजी बाजी कशासाठी हे कष्ट घेता? कोणाच्या स्वार्थापायी, आणि तेही एका माणसाच्या जीवापायी. कोणाच्या सत्तेनं आम्ही या माणसांना गुंतवलं? कोणत्या अधिकारानं? जीवनात अखेरचं मोल असतं ते स्वतःच्या जीवाचं. मग त्या जीवाच्या कवड्या यांनी आम्ही मांडलेल्या पटावर का उधळाव्या? कसल्या आणि कुणाच्या भरवशावर? बाजी, फुलाजी, तुम्ही स्वामी कार्यासाठी का या अवघड वाटचालीत सामील झालात? कोणत्या त्यागापायी? हे व्हावं ही तो श्रींची इच्छा आहे असं आम्ही म्हणालो. पण हा महाचंडिकेचा होम धडाडत असता त्याचं पौरोहित्य आमच्या हाती का सुपूर्द केलं बाजी? यातून खरं काही साधणार आहे का? या पालखीचा वीट येतो बाजी, वीट येतो. नशिबानं या संकटातून पार पडलोच तर बाजी, पालखीचा मान आम्ही तुम्हाला देऊ. त्यावेळी तुम्हाला कळेल ही पालखी केवढं सुख देते ते. मृत्यू समोर दिसत असतानाही फक्त 300 मावळ्यांना घेऊन बाजीप्रभूंनी 3000 गणिमांना अडवून धरलं. राजांना पुढे जाण्यास सांगितलं आणि पावनखिंडीत घडलं साक्षात मृत्यूचा तांडव नृत्य. पन्हाळ्यावरून निघताना बातमी अशी आहे की विशाळगड आपल्यासाठी सुखरूप आहे. या कृतीत झाल्यानंतर विशाळगडच्या एका जणांनी बातमी अनुसरून केली चुकीचं आहे. मराठ्यांच्या तलवारीची धार दाखवायची वेळ आली आहे. थांबा महाराज. या घोडखिंडीत विजापुरी फौजा मी रोखतो. तुम्ही पुढावा. तुम्हाला मरणाच्या दारात सोडून? महाराज, तुमचं प्राण लाख मोलाचा. गडावर पोचताच तोफांची इशारत द्या. वडीलकीच्या नात्यानं सांगतोय. निघा. पण गणित प्रचंड आहे. त्याला गवताव आणि कापून काढू. पण बाजी महाराज, लाख मेलं तरी चाला, पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे. निघा महाराज, निघा. काय म्हणावे या शौर्याला, काय म्हणावे या स्वामीनिष्ठेला. लढाईत धारातीर्थी पडलेले बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे बांदल सैनिक आपल्या मातृभूमीचे रक्षण करण्याचा दृढ निश्चय घेऊन लढत राहिले, अखेरच्या क्षणापर्यंत लढत राहिले. आणि दुसरीकडे बांदल सैनिकांच्या स्त्रिया त्यांच्या विजयाच्या आणि परतीच्या प्रतीक्षेत वाट पाहत राहिल्या.
पण त्या प्रतीक्षेचं स्वरूप हळूहळू आक्रोशात बदलत गेलं. पराक्रमासाठी जीव गमावलेल्या आपल्या पतींच्या, भावांच्या, पुत्रांच्या बातम्या ऐकून त्या महिलांच्या डोळ्यांतून अश्रूंचा पूर वाहू लागला. त्यांच्या तोंडून निघणारा आक्रोश सहन करणं कठीण. त्या आक्रोशात दुःख, अभिमान आणि त्यांच्या वीरांच्या बलिदानाची जाणीव होती. पहा त्यांच्या अश्रूंमधून व्यक्त होणारा आक्रोश पहा. जेव्हा रणांगणातील धग शांत झाली, तेव्हा तलवारी गप्प झाल्या. तेव्हा घराघरातून निघालेले हुंदके विशाळ गडाच्या दऱ्याखोऱ्यात घुमत राहिले. नवऱ्याची, भावाची, पित्याची वाट पाहणाऱ्या स्त्रियांना जेव्हा समजलं, तेव्हा डोळ्यात अश्रू आणि हृदयात अभिमान होता. माझ्या पतीने महाराजांना वाचवले, माझ्या भावाने स्वराज्यासाठी रक्त सांडलं, हे सांगताना शब्द थरथरत होते. पण मस्तक मात्र अभिमानाने उंच होत होते. स्वराज्यासाठी आपल्या कुटुंबाचा बळी गेला, पण एकही स्त्री डगमगली नाही. उलट त्या आपल्या लहानग्यांना कुशीत घेऊन सांगत होत्या, तूही तुझ्या बापासारखा, भावासारखा जन्म देशासाठी देशील. हा केवळ आक्रोश नव्हता, ही होती प्रतिज्ञा. शौर्याचा वारसा पुढे नेण्याची, स्वराज्यासाठी पुन्हा उभी राहण्याची. असे हे स्वराज्याने प्रेरित झालेले ध्येयवेळे शिवरायांचे मावळे. असेच एक सरलष्कर प्रतापराव गुजर. बेहलोलला सलामत सोडल्याबद्दल राजाने राजसंताप आणि प्रतापरावांना पत्र लिहिलं. पठाणाशी सला काय निमित्त केला, गनिमास मारून गर्देस मिळवावे, नातर आम्हास तोंड दावो नये. राजे तख्ती बसणार ही खबर प्रतापरावांना लागली. फौजेनिशी चालून जाऊन फतेह होणार नव्हती, म्हणून प्रतापरावाने आपल्या डेऱ्यात शेलके धारकरी याद केले. कुणाला ध्यानी मनी नसता प्रतापरावांनी त्यांना साकडं घातलं.
आम्ही पठाणावर चालून जाणार. एकले राजासनी आमचा दंडवत सांगा. 6 धारकऱ्यांनी कमरेची हत्यारे उपसत त्यांचा शब्द हट्टाने झेलला. सरलष्कर, जिथं तुम्ही तिथं आम्ही. आणि महाशिवरात्रीच्या रात्री घोड्यावर मान घेतलेले प्रतापराव नंगी तलवार हाती नाचवत हर 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 महादेव गरजत उधळले 6 घोडाई पाठीशी घेऊन उधळले. ते वेडे 7 पक्षी 10,000 फौजेवर झडप घालण्यासाठी गेले, ते परतलेच नाहीत. 7 कडकडत्या विजा पठाणी फौजेच्या दर्यात कोसळल्या आणि विझल्या. ज्ञानातून उसळे तरवारी ती पात, ज्ञानातून उसळे तरवारी ती पात. वेडात मराठे वीर दौडले सात, वेडात मराठे वीर दौडले सात. ज्ञानातून उसळे तरवारी ती पात, वेडात मराठे वीर दौडले सात, वेडात मराठे वीर दौडले सात. ते फिरता बाजूस डोळे किंचित ओले. ते फिरता बाजूस डोळे किंचित ओले. सरदार 6 सरसावनी उठले शेले. विहिरीत टाकले पाय तेलले आले. उसळले धुळीचे मेघ 7 निमिषात, उसळले धुळीचे मेघ 7 निमिषात. वेडात मराठे वीर दौडले सात, वेडात मराठे वीर दौडले सात. खालून आगवर आग आग बाजूनी, खालून आगवर आग आग बाजूनी. समशेर उसळली सहस्र क्रूर इमानी. गर्दीत लोपले 7 जीव ते मानी. खग 7 जळाले अभिमानी वणव्यात, खग 7 जळाले अभिमानी वणव्यात. वेडात मराठे वीर दौडले सात, वेडात मराठे वीर दौडले सात. प्रतापराव गुजर, शब्दाखातर बलिदान दिलेला सरसेनापती. रायगडावर मोठ्या थाटामाटात शिवराज्याभिषेकाची तयारी सुरू होती. संपूर्ण स्वराज्य या ऐतिहासिक सोहळ्यासाठी उजळून निघाले होते. पण त्याचवेळी एका कोपऱ्यात काही डोळ्यात अश्रू तरळत होते. काहींना हृदयात दाटलेला सल होता. कारण प्रतापराव गुजर राजांच्या शब्दाखातर रणांगणात बलिदान देऊन अजरामर झाले होते. अशा या स्वराज्याच्या यज्ञकुंडात अनेक महावीरांनी शौर्याची, निष्ठेची, त्यागाची समिधा धारण करून आहुती घेतली. अशा कित्येक महावीरांनी पराक्रमाची पराकाष्ठा करून स्वराज्याचे एक एक दगड, चिऱ्या, पायऱ्या बसवल्या, घडवल्या आणि एक एक बुरुज बांधला गेला. आणि आता वेळ आली त्या बांधलेल्या भक्कम गडावर विजयश्री धारण केलेला भगवा ध्वज चढवण्याची, म्हणजेच आपल्या महाराजांच्या, शिवकल्याण राजाच्या राज्याभिषेकाची. हे हिंदू शक्ती संभूत दीप्ती समतेजा, हे हिंदू शक्ती संभूत दीप्ती समतेजा, हे हिंदू तपस्या पूत ईश्वरी योजा, हे हिंदू
करी अंतःकरण तुझ अभिनंदना, तव चरणी भक्तीच्या चर्ची चंदना, गूढाशा पुरवी त्या नख तू शकतो जा. हे फक्त शिवरायांसाठी केलेले स्तवन नाही, तर ते एक ध्येय आहे. ही केवळ एक प्रार्थना नाही, तर आत्मबळ जागृत करणारं प्रेरणागीत आहे. आपण शिवरायांच्या विचारांचा वारसा चालवला तरच त्यांच्यासाठी ही खरी वंदना ठरेल. 350 वर्षांच्या काळ रात्रीनंतर अरुणोदय झाला. भगवंताने दिलेला शब्द खरा झाला. हिंदवी स्वराज्य स्थापन करणारा, यवनांची पीडा नष्ट करणारा शिवकल्याण राजा राज्याभिषेकासाठी सज्ज झाला. महाराष्ट्रात शिवशाहीची स्थापना झाली आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा गुण्या गोविंदानं नांदू लागला. पहिली माझी ओवी गा माझ्या जिजा भवानीला, जिन दिस दाखविला सोनियाचा. दुसरी माझी ओवी ग माझा शिवबाई केलं, राज्य पृथ्वीचे करील बाळ माझा. सहस्रशीर्षा पुरुषाः सहस्राक्ष सहस्रपात्, स भूमिं विश्वतो वृत्वा दन्तिष्ठद्दशाङ्गुलम्. मराठी मर्दानो ऐका मराठी मर्दानो, ऐका मायल हे किन्नो, ऐका चंद्र सूर्यानो, बळत्या वाऱ्यानो, रान किल्ल्यानो जी जी. हे ऐका सात समुद्रानो जी जी. बादशाही पडे पायाशी जी जी, छटाडावर नाचे शिवशाही जी जी. बादशाही पडे पायाशी जी जी, छटाडावर नाचे शिवशाही जी जी. शिव सुंदर केशरी आज मुचा राजा बसला तख्त मराठीवरी. युगायुगाची पुण्याई, युगायुगाची पुण्याई, ये उतरून भूमीवरी.
कोरड आभाळ समदा दुष्काळ दुष्काळ व्हत कोरड आभाळ समदा दुष्काळ दुष्काळ माती व्हती लय तान्हेली रया शेताची हो गेली सुगी झाली पीक पाण्याची सुगी झाली पीक पाण्याची सुगी झाली अवघ्या जन्माची एकच राजा असा खायचो एकच राजा असा खायचो कोणत्या घरी भाकरी बशर का ख्वाब है तू खुदा का नूर है हर बशर का ख्वाब है तू खुदा का नूर है हस्ती सूरज सी तेरी हर तारीकी से दूर है हाँ हस्ती सूरज सी तेरी हर तारीकी से दूर है रहनुमाई के तेरे चर्चे गजब जन्नत में है राजा माझा लेख बिरुबाचा राया माझा अवतार खंडे रायाचा तुरा मंदी राजा माझा डोया मंदी राजा माझा जीवा मंदी मना मंदी राजा ठसरा माझा धनी माझा राया बापावानी करी माया कडावर आज माझा राजा बसला काय करतात कुठे काय करतात आता याच पोझिशन मध्ये लँड करतो आस्ते कदम महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती
अष्टावधान जागृत अष्टप्रधान वैष्णित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राज